तर जात पात धर्म यावरून कधीच राजकारण केलं नाही असं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे। तर मुंडेंचीच स्टोरी जातीवर बोलते अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। जात पात धर्म सोडून राजकारण, जात पात धर्म कधीच मी पाळला नाही, काही नाही। मधल्या काळात लाता मारून हाकलायचा प्रयत्न झाला। माझा नियतीवर फार विश्वास आहे। मी जर माझी नियत साफ आहे सगळ्या बाबतीत, तर आज ना उद्या माझ्या बाबतीत गैरसमज झालेला जो आहे समाजामध्ये, ती नियतीच दुरुस्त करून देणार हे मला माहिती आहे। त्या जातींविषयी यांची टोळी वापरते ते लाभार्थी, त्यांच्याविषयी वेगळं वेगळं बोलायला लावतात आणि ते बोलल्यामुळं यांचं अस्तित्व खराब व्हायला लागले। त्याला कळानं त्याला मला खेटल्यावर त्याला काय परिणाम होणार आहेत राजकीयतेच्या पुढं त्याच्या ध्यानातच येत नाही। त्याची मस्ती जिरीतो मी, त्याला माझंच आहे काय, तो किती सांगितलं काही केलं तरी समाजाला माहिती तू किती नास काय किती डावं टाकतो, कोणाला भेटतो तू, हे लोक कोणाला भेटतेत, फोटो आहेत आमच्याकडे त्याच्या लोकांचे। तो कसा पाठवतो आता, तो भेटत नाही, कसा भेटत नाही, आता कोणाला पाठवतो। संभाजीनगरच्या त्या कॅनॉटला तिथे साधी एखादी बनेल घ्यायचं म्हणलं तर माणसं हिंमत लागत नाही। त्याला मनोजला प्रसिद्धी पाहिजे, त्याला फक्त जातीय तेढ निर्माण करायची आहे मनोज जरांगेला। आणि बीडमध्ये मराठा विरुद्ध वंजारी समाज उभा राहावा अशा घाणेरड्या हेतूनं मनोज जरांगे हे सगळं बोलत आहे। परंतु हिरा तो हिरा होता है।